Good morning, friends. In the last lecture, we were talking about product of matrices, examples on product of matrices. Various types of examples are there. तर गेल्या पिरियडला आपण बऱ्याच प्रकारची प्रॉडक्ट ऑफ मॅट्रायसिसवरची एक्झाम्पल्स बघितलेली आहेत. तर बऱ्याच विद्यार्थ्यांचं व्हॉट्सअपवर मेसेज येत आहेत की हा टॉपिक थोडासा समजत नाही. तर हे यूट्यूबवर केलेलेच व्हिडिओज आहेत, त्यामुळे तुम्ही किती वेळा हे व्हिडिओ बघू शकता आणि व्हिडिओ बघत असताना तुमचं लक्ष पूर्ण त्या जे काय शिकवणं असेल त्याच्याकडे पाहिजे आणि स्वतः एक्झाम्पल तुम्ही सोडवली पाहिजेत. माझ्या माहितीप्रमाणे मी मराठीतच बऱ्यापैकी एक्सप्लेन केलेले आहे, त्यामुळे भाषेची अडचण कुणाला येऊ नये. तरीही त्यातनं काही कुणाला शंका वाटली तर त्यांनी डायरेक्ट कॉल करावा किंवा इथं लोकलचे विद्यार्थी असतील तर त्यांनी कॉलेजवर येऊन आपल्या शंकांचं निरसन करून घ्यायचं आहे. तर आत्ता आपल्याला न्यू कन्सेप्ट बघायचे आहे, ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स. तर त्याची डेफिनेशन कशी आहे? द ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स ए इज ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग रोज अँड कॉलम्स ऑफ मॅट्रिक्स ए अँड इट इज डिनोटेड बाय ए डॅश ऑर ए टी. हे नोटेशन आहे. तर ट्रान्सपोज मिळवायचा कसा? हा जर दिलेला ए मॅट्रिक्स असेल तर यातले रो जे आहेत ते कॉलम करायचेत आणि कॉलम आहेत ते रो करायचेत. म्हणजे 1, 4 हा काय आहे? पहिला कॉलम आहे, तो पहिला रो झाला. 2, 5 हा दुसरा कॉलम आहे, तो दुसरा रो झाला. आणि 3, 6 हा तिसरा कॉलम आहे, तो तिसरा रो झाला. म्हणजे इथं 2/3 असेल तर 3/2 होणार. अशा पद्धतीनं हे करायचं आहे. तर मी पुन्हा पुन्हा सांगतोय की तुम्ही कुठलाही ए घ्या आणि ए ट्रान्सपोज काढा, ए डॅश काढा. ए डॅश म्हणजेच ए ट्रान्सपोज किंवा ए टी हे नोटेशन आहे त्याचं. म्हणून इथं त्यांनी काय म्हटलं बघा, इफ ए इज ऑफ ऑर्डर m/n देन ए डॅश इज ऑफ ऑर्डर n/m. नंतर या प्रॉपर्टीज आहेत ट्रान्सपोजच्या, काही प्रॉपर्टीज आहेत. ए डॅश डॅश म्हणजे ए डॅश काढला तुम्ही, ए दिलाय, ए डॅश काढला आणि ए डॅशचा पुन्हा ट्रान्सपोज घेतला तर तो ओरिजिनल मॅट्रिक्स ए एवढा येतो. हे आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे एक्झाम्पलच्या मार्फत. ए प्लस बी डॅश इज इक्वल टू ए डॅश प्लस बी डॅश. म्हणजे ए आणि बीची बेरीज घेतली आणि ट्रान्सपोज घेतला, येणाऱ्याचा ट्रान्सपोज घेतला, तर तो बेरीज असतोय कशाचा? या दोन ट्रान्सपोजचा, ए डॅश आणि बी डॅशच्या ट्रान्सपोजच्या बेरीज एवढा तो असतो. ए इंटू बी डॅश इज इक्वल टू बी डॅश इंटू ए डॅश. इथं मात्र हे उलट होतंय बघा. ए इथं पहिल्यांदा, इथं बी दुसरं नंतर आहे, इथं बी डॅश ए डॅश आहे. ए आणि बी यांचा प्रॉडक्ट घ्यायचा, त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, तर तो एवढा येतोय, बी डॅश इंटू ए डॅश. नंतर ए इंटू ए डॅश इज इक्वल टू ए डॅश इंटू ए इज इक्वल टू 1. असं जर आलं म्हणजे ए आणि ए डॅश किंवा ए डॅश आणि ए यांचा गुणाकार आय जर आला, आय युनिट मॅट्रिक्स, देन ए इज कॉल्ड ॲज ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. तर त्या एला काय म्हणायचं? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणायचं. एनी स्क्वेअर मॅट्रिक्स ए नंतरचा एक रिझल्ट महत्त्वाचा आहे हा, यावर एक्झाम्पल पण विचारली जाऊ शकतात. एनी स्क्वेअर मॅट्रिक्स ए कॅन बी एक्सप्रेस्ड ॲज सम ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्स बी अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स सी. सो दॅट इज ए इज इक्वल टू बी प्लस सी, वेअर बी इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि तो सिमेट्रिक मॅट्रिक्स आपल्याला ए प्लस ए डॅशची बेरीज भागिले 2 करायचं आहे किंवा 1/2 ए प्लस ए डॅशला मल्टिप्लाय करायचं. हा सिमेट्रिक येतो आणि सी जो आहे तो 1/2 ए मायनस ए डॅश एवढा येतो. म्हणजे ए तुम्हाला सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक या दोघांच्या बेरजेच्या स्वरूपात कसा एक्सप्रेस करता येईल? हाफ इंटू ए प्लस ए डॅश प्लस हाफ इंटू ए मायनस ए डॅश. तर अशा पद्धतीची ही एक्झाम्पल्स आहेत. रिझल्टवरचे एक्झाम्पल्स आता आपल्याला बघायचे आहेत. नेक्स्ट, डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स ही एक कन्सेप्ट आहे. डिटर्मिनंट म्हणजे जर स्क्वेअर मॅट्रिक्स असेल तरच त्याचा डिटर्मिनंटची व्हॅल्यू आपल्याला काढता येते. लेट ए बी ए स्क्वेअर मॅट्रिक्स, देन डिटर्मिनंट ए इज, it can be written like this and can be obtained by replacing the square bracket of matrix A by vertical bar and keep the elements in the same position. एलिमेंटला काही धक्का लावायचा नाही, फक्त हे
स्क्वेअर आहे त्याच्याऐवजी बार काढायचा आणि डिटर्मिनंट तयार झाला, त्याची किंमत तुम्हाला काढता येते. कुठल्याही मॅट्रिक्सची किंमत काढता येत नाही, पण प्रत्येक डिटर्मिनंटची किंमत काढता येते. नंतर सिंग्युलर आणि नॉन सिंग्युलर या दोन कन्सेप्ट आहेत टाइप्स ऑफ मॅट्रायसेसमध्ये. जर स्क्वेअर मॅट्रिक्स ए मध्ये त्याच्या डिटर्मिनंटची किंमत 0 आली तर त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणतात, आणि डिटर्मिनंटची किंमत नॉन 0 आली तर त्याला नॉन सिंग्युलर म्हणतात. ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज कॉल्ड ए सिंग्युलर मॅट्रिक्स इफ डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 0. नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स ए स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज कॉल्ड ए नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स इफ डिटर्मिनंट ए नॉट इक्वल टू 0. आता याच्यावरती रिझल्ट काय आहे बघा. डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू डिटर्मिनंट बी. तुम्ही कुठलाही ए घ्या, कुठलाही बी घ्या, फक्त त्याचा प्रॉडक्ट घेता यायला पाहिजे तुम्हाला. प्रॉडक्ट कसा घेता येतोय परत सांगतोय मी. दोन मॅट्रिक्स ए आणि बी यांचा प्रॉडक्ट ए बी कसा घेता येतोय. ए मधले नंबर ऑफ कॉलम्स आणि बी मधले नंबर ऑफ रोज सारखे असतील तर आणि तरच त्याचा प्रॉडक्ट घेता येतो. मग प्रॉडक्ट घ्यायचा, त्याच्या डिटर्मिनंटची किंमत काढायची आणि डिटर्मिनंट ए इंटू डिटर्मिनंट बी हे करायचं. फक्त प्रॉडक्ट हा तुम्हाला स्क्वेअर मॅट्रिक्सच्या स्वरूपात यायला पाहिजे. स्क्वेअर मॅट्रिक्स ए पण स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, बी पण स्क्वेअर मॅट्रिक्स पाहिजे, आणि प्रॉडक्ट मग स्क्वेअर मॅट्रिक्सच येणार. तर डिटर्मिनंट ए बी इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू डिटर्मिनंट बी असं तुम्हाला करता येईल. तर याच्यावरची काही एक्झाम्पल्स आहेत. हे पुस्तकं मी या पुस्तकाचा एक ऑथर असल्यामुळं हीच एक्झाम्पल मी परत रिपीट करतोय. इफ ए इज इक्वल टू 2 - 3 1 5, बी इज इक्वल टू 3 - 1 2 1 0 1, व्हेरीफाय दॅट ए बी डॅश इज इक्वल टू बी डॅश ए डॅश. मग अशा आपण सम प्रॉपर्टीज म्हटलेलं त्यामध्ये हे आलं होतं. तर इथं तुम्हाला ह्या एक्झाम्पलच्या स्वरूपात ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करायची. एची किंमत दिल्या, बीची किंमत दिल्या, ए बी फाईंड करायचा. कसा फाईंड करायचा परत सांगतोय. पहिला रो पहिला कॉलम 2 × 3 अधिक वजा 3 × 1. 2 × 3 आलं 6 आणि अधिक वजा 3 × 1 म्हणजे वजा 3. 6 वजा 3, 2 वजा 3 वजा 1 0. पहिला रो दुसरा कॉलम 2 × वजा 1 वजा 2 वजा 3 × 0 0. नंतर 2 वजा 3 2 1 म्हणजे पहिला रो तिसरा कॉलम. तर ते किती आलं 2 × 4 वजा 3. अशा पद्धतीनं हे दुसरा रो पहिला कॉलम, दुसरा रो दुसरा कॉलम आणि दुसरा रो तिसरा कॉलम. अशा पद्धतीनं हा ए बी फाईंड केला. 3 - 2 1 आला, 6 - 1 7 आला. पहिला रो आणि दुसरा रो अशा स्वरूपात आले. आता आपल्याला हा ए बी आला, ए बी डॅश काढायचा. ए बी डॅश काढायचं म्हणजे काय करायचं, फक्त फिरवायचं. रोच्या ठिकाणी कॉलम, कॉलमच्या ठिकाणी रो, असा तो ए बी डॅश आला. आणि बी डॅश इंटू ए डॅश काय येतोय, बी डॅश असा येणार, ए डॅश असा येणार. तर पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम. अशा पद्धतीनं 3 × 2 म्हणजे 6 आलं आणि 1 × वजा 3 वजा 3 आलं. म्हणजे अशा पद्धतीनं हा बी डॅश आणि ए डॅश यांचा प्रॉडक्ट 3 8 वजा 2 वजा 1 1 7 एवढा आला. हे 1 नंबर, हे 2 नंबर, 1 आणि 2 वरून आपल्याला व्हेरीफाय झालं ए बी डॅश इज इक्वल टू बी डॅश ए डॅश. सेम एक्झाम्पल ए इज बी इज दिस वन, व्हेरीफाय दॅट ए बी टी वापरे, टी म्हणजे डॅशच, बी डॅश बी टी इंटू ए टी. परत तेच एक्झाम्पल, ए दिलाय, बी दिलाय, ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज काढला, ए बी काढला. ए बी कसा आला तुमचा, पहिला रो पहिला कॉलम, पहिला रो दुसरा कॉलम, म्हणजे ए बी आलाय 11 5 16 6. ए बी डॅश 11 5 16 6. नंतर बी डॅश इंटू ए डॅश, याला 1 नंबर दिला. नंतर काढला बी डॅश इंटू ए डॅश, बी डॅश इंटू ए डॅश किती आला, तर 11 5 16 6 असाच आला. 1 आणि 2 वर्ण हे क्लिअर झालं. ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज. पुन्हा तेच एक्झाम्पल आहे. ए दिलाय 3/3, बी दिलाय 3/3, ए बी डॅश बरोबर बी डॅश ए डॅश काढायचं आहे. तर परत तेच ए बी ए डॅश बी डॅश काढला, ए इंटू बी काढला, ए बी एवढा आला.
त्याचा ट्रान्सपोज घेतला तर 5, 8, 20 हा पहिला रो आहे, त्याच्या ठिकाणी तो पहिला कॉलम झाला ए बी डॅशमध्ये, दुसरा रो दुसऱ्या ठिकाणी, तिसरा रो तिसरा कॉलम, असं ते चेंज होत जाते. आणि बी डॅश इंटू ए डॅश परत केलं तर बी डॅश इंटू ए डॅश एवढं झालं. 5, 8, 2, 8, 14, 4 आणि 20, 31, 7 म्हणजे 1 आणि 2 वरनं पुन्हा आपल्याला हे सिद्ध झालं की ए बी डॅश इज इक्वल टू बी डॅश इंटू ए डॅश. नंतर हा मॅट्रिक्स ए दिलाय स्क्वेअर मॅट्रिक्स, तर तो आपल्याला सिमेट्रिक आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रायसेसच्या बेरजेच्या स्वरूपात लिहायचा आहे. तर आपण रिझल्टमध्ये बघितलं, ए वरनं ए डॅश काढायचा, नंतर ए प्लस ए डॅश काढायचा, त्याला हाफनं मल्टिप्लाय करायचं, नंतर ए मायनस ए डॅश काढायचा, त्याला हाफनं मल्टिप्लाय करायचं, आणि ए म्हणजे ह्या दोघांची बेरीज, हाफ ए प्लस ए डॅश प्लस हाफ ए मायनस ए डॅश. तर हे ए प्लस ए डॅश काढलं, ए प्लस ए डॅश किती आलं, एवढं आलं. नंतर ए मायनस ए डॅश काढलं, ए मायनस ए डॅश किती आलं, एवढं आलं. दिस इज समवॉट रॉंग. ही स्टेप आधी पाहिजे होती आणि ही स्टेप नंतर पाहिजे होती. असं ए प्लस ए डॅश ए मायनस ए डॅश, नंतर हाफनं मल्टिप्लाय केलं त्याला, तर काय आलं, ए इज हाफ इंटू ए प्लस ए डॅश प्लस हाफ इंटू ए मायनस ए डॅश. तर हा पहिला झाला सिमेट्रिक आणि दुसरा झाला स्क्यू सिमेट्रिक. पुन्हा याची बेरीज घ्यायची नाही, फक्त आपल्याला काय करायचं आहे, बेरजेच्या स्वरूपात एक्सप्रेस करायचं आहे. कशा कशाच्या, सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स कुठला, हाफ इंटू ए प्लस ए डॅश, त्याची किंमत एवढी आली. आणि स्क्यू सिमेट्रिक कुठला, हाफ इंटू ए मायनस ए डॅश. पुन्हा बघा काय करायचं, ए दिलाय, ए डॅश काढायचा, ए प्लस ए डॅश काढायचा, त्याला हाफनं मल्टिप्लाय करायचं, जो येईल तो सिमेट्रिक मॅट्रिक्स झाला. नंतर ए मायनस ए डॅश काढायचा, त्याला हाफनं मल्टिप्लाय करायचं, जो येईल तो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स झाला. आणि ए म्हणजे ह्या दोघांची बेरीज, सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स यांची बेरीज, ते आपल्याला दाखवायला पाहिजे, तेच आपण दाखवले. पुन्हा ह्याची बेरीज घ्यायची नाही. उत्तर तुमचं इथं समाप्त झालेलं आहे. स्टेट वेदर द फॉलोइंग मॅट्रिक्स इज सिंग्युलर ऑर नॉट. ए इज इक्वल टू दिस वन. तर आपण सिंग्युलर मॅट्रिक्सला त्या मॅट्रिक्सच्या डिटर्मिनंटची किंमत काढतो. सिंग्युलर मॅट्रिक्स हा नेहमी स्क्वेअर मॅट्रिक्स असायला पाहिजे, कारण त्याच्या डिटर्मिनंटची किंमत आपल्याला काढायची आहे. तर ए बरोबर असा आहे, डिटर्मिनंट ए बरोबर असा आला, डिटर्मिनंट ए इज इक्वल टू 1 विच इज नॉट इक्वल टू 0 अँड देअरफॉर मॅट्रिक्स ए इज नॉन सिंग्युलर. डिटर्मिनंट ए ची किंमत कशी काढायची आपण डिटर्मिनंट टॉपिकमध्ये बघितलेलं आहे. तर त्या टॉपिकवरनं तुम्हाला डिटर्मिनंट ए ची किंमत ही नॉन झिरो आल्यामुळं आपण मॅट्रिक्स नॉन सिंग्युलर आहे ए म्हणू शकतो. नंतर हे एक्झाम्पल असं आहे, ए बरोबर दिलंय, बी बरोबर दिलंय, व्हेरीफाय दॅट डिटर्मिनंट ए बी इज इक्वल टू डिटर्मिनंट ए इंटू डिटर्मिनंट बी. म्हणजे ए आणि बीचा गुणाकार करायचा पहिल्यांदा. नंतर पहिलं इथं यांनी डिटर्मिनंट ए काढलाय, डिटर्मिनंट बी काढलाय, डिटर्मिनंट ए गुणिले डिटर्मिनंट बी त्याची किंमत काढली, त्याला 1 नंबर दिला, ठीक आहे. म्हणजे आर एच एसला 1 नंबर दिला आहे. आणि एल एच एस काढताना ए बी नंतर ए गुणिले बी केल्यावर एवढं आलं, आणि त्याच्या डिटर्मिनंटची किंमत काढली तर ती वजा आली. काही जण हे आधी करू शकतात, हे नंतर करू शकतात. सो यू कॅन चेंज द सिक्वेन्स ऑल्सो. And from 1 and 2 we will see that determinant AB is equal to determinant A into determinant B. तर A वरनं डिटर्मिनंट A ची किंमत काढायची, B वरनं डिटर्मिनंट B ची किंमत काढायची. या दोघांचा गुणाकार म्हणजे RHS, राईट हँड साईड ही, आणि AB काढायचा, डिटर्मिनंट AB काढायचा. तर डिटर्मिनंट AB पण किती आलाय, वजा 11 आला. म्हणून आपण हे म्हणू शकतो डिटर्मिनंट ए बी बरोबर डिटर्मिनंट ए गुणिले डिटर्मिनंट बी हे व्हेरीफाय झालेलं आहे. नंतर याच्यावरचे एक्झरसाइज बघा.
सर्वसाधारण तशाच पद्धतीचे एक्झरसाइज आहेत. व्हेरीफाय दॅट ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज. व्हेरीफाय दॅट ए बी डॅश इज इक्वल टू बी डॅश ए डॅश. Express the matrix A as the sum of a symmetric and skew symmetric matrix. नंतर verify that AB dash is equal to B dash A dash. Verify that AB dash is equal to B. Verify that AB dash is equal to B dash A dash. तर अशा पद्धतीचे हे पहिले 6 आहेत. 7वं एक्झाम्पल आहे शो दॅट ए बी इज नॉन सिंग्युलर. ए गुणिले बी काढायचा, त्याच्या डिटर्मिनंटची किंमत काढायची, ती नॉन झिरो येते हे दाखवायचं, म्हणजे ए बी इज नॉन सिंग्युलर. हे एक्झाम्पल आपण शेवटला बघितल्याप्रमाणे आहे. ए बी काढा, त्याच्या डिटर्मिनंटची किंमत काढा, नंतर एच्या डिटर्मिनंटची किंमत, बीच्या डिटर्मिनंटची किंमत, दोघांचा गुणाकार, आणि ही बाजू बरोबर ही बाजू येते हे दाखवायचं आहे. नंतर ए बरोबर दिला आहे, बी बरोबर दिला आहे. फाईंड डिटर्मिनंट ए बी इज द मॅट्रिक्स ए बी सिंग्युलर. तर हे सिंग्युलर आहे का हे विचारले. जर डिटर्मिनंट ए बरोबर 0 आला तर तो सिंग्युलर असतो, अदरवाईज तो नॉन सिंग्युलर असतो. तर ही उत्तर पण त्याची काही दिलेली आहेत. सो यू ट्राय टू सॉल्व ऑल दीज एक्झाम्पल्स ॲज अन एक्झरसाइज. अँड नाऊ माय request is to convert some of the examples, 5 from exercise, last exercise, and 5 from this exercise as a tutorial on matrix. ट्युटोरियलमध्ये सिक्वेन्स महत्त्वाचा नाही. तुमचा जो सिक्वेन्स येईल, ट्युटोरियल नंबर तुमचे 2 झाले असले तर याला 3 नंबर द्या, 3 झाले असले तर 4 नंबर द्या, त्याला सिक्वेन्स महत्त्वाचा नाही. सो for today it is sufficient. Stay home, stay safe. Thank you very much.